नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत। हा व्हिडिओ सुरुवातीला तुम्ही जो बघितला तो आहे देशाची राजधानी दिल्लीच्या दिशेने निघालेल्या शेतकऱ्यांवर केल्या जाणाऱ्या अश्रुधारा नळकांड्याच्या वापराचा। एरवी सुसाट वेगाने धावणारी वाहनं याच शंभू सीमेवर पाहायला मिळतात, पण सध्या मात्र याच शंभू सीमेवर पोलीस आणि सैन्याच्या तुकड्या तैनात करण्यात आल्यात। त्यामुळे दिल्ली आणि हरियाणाच्या सीमा भागाला पोलीस छावण्यांचं स्वरूपच आलंय। पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये आजही संघर्ष झाला का? शेतकरी आंदोलनात काय काय झालं? हीच आजची सर्वात मोठी बातमी शेवटी पाहणार आहोतच। त्यासोबतच मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावरही बोलू, पण त्याआधी देश आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या जगण्यावर थेट परिणाम करणाऱ्या बातम्या तुम्हाला चटकन सांगतो। आजची पहिली बातमी काय आहे तर बातमी आहे जागतिक डाळ महासंघाच्या 3 दिवसीय संमेलनाची। दिल्लीत 15 फेब्रुवारी रोजी जागतिक डाळ महासंघाचं 3 दिवसीय संमेलन आयोजित करण्यात आले। या संमेलनात 40 देशातील मंत्री, अधिकारी आणि उद्योजक सहभागी होणार आहेत। डाळ उत्पादनात भारताला स्वावलंबी व्हायचंय, त्यासाठी सरकार प्रयत्न करतंय असं सरकारकडून सांगण्यात येतंय। या संमेलनाचं आयोजन आणि जागतिक डाळ महासंघ आणि नाफेडच्या वतीनं करण्यात येतंय। या संमेलनात भविष्यातील शाश्वत शेती आणि डाळ पिकांना प्रोत्साहन देण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे। आजची दुसरी बातमी काय तर बातमी आहे 16 फेब्रुवारीच्या भारत बंदची। केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने 16 फेब्रुवारी रोजी ग्रामीण भारत बंदचं आवाहन करण्यात आलंय। या बंदला कामगार संघटनांनी पाठिंबा दिलाय। राज्यभरात रास्ता रोको, मोर्चा आणि बंद करून आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस राजन क्षीरसागर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे। भाजप प्रणित नरेंद्र मोदी सरकारच्या शेतकरी द्वेष्टा धोरणातून शेतकरी उद्ध्वस्त होत आहेत। कॉर्पोरेट कंपन्यांचं मात्र उकळ पांढरं होत आहे। 383 दिवस चाललेल्या शेतकरी आंदोलनास शेतीमालाच्या हमीभावाचा हक्क देणारा कायदा करण्याचं दिलेलं आश्वासन हवेत उरलंय। उलट विदेशी शेतमालाची करमुक्त आयात करून कापूस, सोयाबीन शेतीमालाचे भाव पाडलेत। हमीभावाची किंमत देखील शेतकऱ्यांना नाकारण्यात येते। याविरुद्ध देशभरातील 542 पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या संघटनांनी एकजुटीनं बनवलेल्या संयुक्त किसान मोर्चाद्वारे शुक्रवारी ग्रामीण भारत बंद आणि सत्याग्रहाचं आवाहन करण्यात आलंय, अशी माहिती राजन क्षीरसागर यांनी दिली आहे। आता तिसरी बातमी पाहूया। तिसरी बातमी आहे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची। मराठा आरक्षणाच्या राजपत्रित अध्यादेश आणि मसुद्याची अंमलबजावणी करावी, अधिवेशन घेऊन सगळे सोयऱ्याबाबत कायदा पास करावा, या मागणीसाठी शनिवारपासून मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू केलंय। त्यांचं उपोषण बुधवारी म्हणजे 5व्या दिवशीही सुरू होतं। मनोज जरांगे यांनी वैद्यकीय उपचार घेण्यासही नकार दिल्यानं त्यांची तब्येत खालावली आहे। डॉक्टरांकडून वैद्यकीय उपचार घेण्याची त्यांना विनंती करण्यात आली, पण जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। बुधवारी सकाळपासूनच त्यांची तब्येत जास्त खालावली। त्यांच्या नाकातून रक्तस्राव झाल्याचं नागरिकांनी सांगितलंय। वडीगोद्री आणि परिसरात महाराष्ट्र बंदला पाठिंबा मिळाला आहे, तर सोलापूर, धाराशिव, परळी, बीड, हिंगोली, अहमदनगर, लातूर, आळंदी, मनमाडमध्ये बंदला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला। आता आजची चौथी बातमी आहे ती पावसाची। उत्तर भारतात किमान तापमानातील चढउतार सुरूच आहेत, तर राज्यातील काही भागात सकाळी थंडी वाढली आहे। काही भागात आजही पावसाचा अंदाज आहे। हवामान विभागानं आज विदर्भातील 4 जिल्ह्यांना हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिलाय। भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि नागपूर या 4 जिल्ह्यांना हवामान विभागानं हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिलाय। विदर्भातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। आता आजची सर्वात महत्त्वाची बातमी आहे दिल्लीच्या सीमेवरील आंदोलनाची। हमीभाव कायद्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांनी संयुक्त किसान मोर्चा अराजकीयच्या नेतृत्वाखाली चलो दिल्लीचा नारा दिलाय। दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांवर मंगळवारी शंभू सीमेवर ड्रोनद्वारे अश्रुधारा नळकांड्यांचा भडीमार करण्यात आला। याबाबत असंही म्हटलं जातंय की बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर ज्या ड्रोनचा वापर केला जातो हल्ल्यांसाठी, त्याचा वापर या शेतकरी आंदोलनात करण्यात आला। त्यासोबतच पाण्याचे फवारेही मारून आंदोलक शेतकऱ्यांना पांगवण्याचा प्रयत्न करत होते, मात्र तरीही शेतकरी मागे हटले नाहीत। आंदोलक शेतकऱ्यांना अडवण्यासाठी शंभू सीमेवर घंगार नदीच्या पुलावर पोलीस उभे आहेत। पोलीस शेतकऱ्यांना रोखण्यासाठी प्रयत्न करतायत। मिंटच्या एका रिपोर्टनुसार मंगळवारी पोलिसांनी शेतकऱ्यांचा जमाव पांगवण्यासाठी केलेल्या अश्रुधारा नळकांड्या आणि पाण्याच्या फवाऱ्यांसोबतच पोलीस लाठीचार्जमुळे 60 शेतकरी जखमी झाल्याचं शेतकरी आंदोलकांचं म्हणणं आहे। शेतकऱ्यात आपापसात संपर्क राहू नये म्हणून सरकारनं हरियाणा, पंजाब आणि दिल्लीच्या सीमा भागातील इंटरनेट आणि मोबाईल मेसेजची सेवा बंद केली आहे। अनेक जिल्ह्यात सोमवारपासूनच जमावबंदी सुद्धा लागू करण्यात आली आहे। मंगळवारी सिंधू, टिकरी, गाजीपूर आणि शंभू या
सीमेवर पोलिसांनी फौजफाटाही वाढवला आहे। आंदोलनाचा भडका उडाल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी पोलिसांनी बळाचा वापर करून शेतकरी आंदोलकांना धरपकड करण्याचं सत्र चालवलं होतं। मंगळवारी रात्री उशिरा टिकरी सिंधू या सीमेवरही सिमेंट आणि लोखंडी बॅरिकेड्स उभारलेत। यामध्ये 6 फूट उंचीचे बॅरिकेड सुद्धा आहेत। त्यासोबतच कंटेनरमध्ये वाळू आणि माती भरून रस्त्यावर आडवे उभे करण्यात आलेले आहेत, जेणेकरून शेतकरी आंदोलकांना ते पार करता येणार नाहीत। शंभू सीमेवर रस्त्यावर सिमेंट टाकून त्यात जाडजूड आकाराचे लोखंडी खिळे सुद्धा रोवले गेले आहेत। इतकी भीती केंद्र सरकारला शेतकऱ्यांची वाटते। दिल्लीच्या सर्व सीमा पूर्णतः बंद करण्यात आलेल्या आहेत। बुधवारी सकाळी शंभू सीमेवर 10 वाजता शेतकऱ्यांनी बॅरिकेड हटवण्याचे प्रयत्न केले। त्यावेळी पोलिसांनी अश्रुधारा नळकांड्याचा शेतकऱ्यांवर भडीमारच केला। त्यामुळे एकच गोंधळ उडाला। शेतकऱ्यांनी घोषणाबाजी सुद्धा केली। त्यानंतर शेतकरी 300 मीटर मागे फिरले। काही वेळानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा सीमेकडे कूच केली। त्यावेळी पुन्हा पोलिसांनी अश्रुधारा नळकांड्याचा भडीमार केला। दुपारी 3 वाजेपर्यंत पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये हा संघर्ष सुरूच होता। विविध रिपोर्ट्सनुसार आंदोलक शेतकऱ्यांची संख्या 2000हून अधिक आहे। आंदोलक शेतकऱ्यांची संख्या हळूहळू वाढत चालली आहे। या शेतकरी आंदोलनाला देशातील इतर राज्यांमधूनही प्रतिसाद मिळतोय। हरियाणातील विविध जिल्ह्यातून शेतकरी ट्रॅक्टर घेऊन सीमेकडे निघालेत। आंदोलक शेतकरी शंभू सीमेवर ठिय्या ठोकून आहेत। अधूनमधून गदारोळही उडतोय। दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करत सीमेवर हजर राहण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत। आता ही झाली बॉर्डर परिसरातली म्हणजे सीमा भागातील परिस्थिती। आता राजकीय वर्तुळात नेमकी काय चर्चा चालू आहे त्याच्यावर एक नजर टाकूया। केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांनी शेतकऱ्यांना संवादातून मार्ग काढण्याची विनंती केली आहे। शेतकरी आंदोलनामुळे सामान्य लोकांचं जनजीवन विस्कळीत होईल अशी परिस्थिती उद्भवू नये अशी विनंतीही मुंडा यांनी आंदोलक शेतकऱ्यांना केली आहे। यावर बुधवारी सकाळी माध्यमांशी बोलताना शेतकरी नेते सरवनसिंह पंढेर सरकार आमच्याबद्दल गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हणाले। आम्ही सरकारशी संघर्ष करण्यासाठी आलेलो नाहीयेत असंही पंढेर म्हणाले। काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी सरकारवर जोरदार टीका केली। पायलट म्हणाले, रस्ते अडवणे फौजफाटा तैनात करण्याऐवजी सरकारनं शेतकऱ्यांशी चर्चा करणं योग्य ठरलं असतं असंही पायलट म्हणाले। भाजपनं नेहमीच शेतकऱ्यांना साथ दिली आहे। आमच्या सरकारनं त्यांच्यासाठी काम केलंय असं केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी म्हणाले। दरम्यान राहुल गांधी यांनी झारखंडमधील भारत जोडो न्याय यात्रेचा दुसरा टप्पा रद्द केल्याची माहिती पीटीआयनं दिली आहे। पीटीआयच्या माहितीनुसार दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना दिल्लीला जावं लागल्यानं यात्रेचा दुसरा टप्पा रद्द करण्यात आला आहे। बुधवारी सकाळी राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनातील जखमींशी फोनवरून संवाद साधला। केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी चर्चेतून मार्ग काढू असं माध्यमांना बोलताना सांगितलं। त्यावर संयुक्त किसान मोर्चा अराजकीयचे नेते जगजित सिंग डल्लेवाल यांनी असं सांगितलंय की आम्ही त्यांना चर्चेतून मार्ग काढण्यासाठी संधी देत आहोत। आम्ही चर्चेसाठी तयार आहोत। सरकारनं चंदीगड वा आंदोलन स्थळावर कुठेही चर्चा करावी असं डल्लेवाल म्हणाले। शेतकऱ्यांना रोखण्यासाठी संपूर्ण दिल्लीच्या सीमा भागांना सध्या पोलीस छावणींचं स्वरूप आलंय। तर आज संध्याकाळपर्यंत शेतकरी आंदोलनात काय काय घडलं याचं हे अपडेट होतं। पुढे काय होतं यावरही सविस्तर बातम्या आणि विश्लेषण आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहोत। या बातम्यांसोबत मी तुर्तास इथेच थांबतोय। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन तुमच्यापर्यंत येत असतो। त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तुम्हाला शेतकरी आंदोलनाबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा। पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।